ठीक आहे. वन्स अगेन परत एकदा तुमचं लक्ष याच ठिकाणी, कॅमेऱ्याकडे नको, मी पण कन्फ्युज होऊन जातो. संघ शासन व्यवस्था, भारतीय संघ शासन व्यवस्था आहे. संघ शासन व्यवस्थामध्ये संघ म्हणजे केंद्र आणि राज्य म्हणजे काय आहे, राज्य. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकाराची विभागणी केली जाते, अशी राज्य व्यवस्था ज्याला आहे त्याला आपण काय म्हणतोय, संघ राज्य व्यवस्था. कळतंय ना? केंद्र शासनावर केंद्र शासन करेल, राज्य शासनावर कोण शासन करेल, राज्य शासन करेल. केंद्रस्तरीय कायदे केंद्रस्तरीयला काम करतील, राज्य शासन कायदे करेल ते राज्य शासन फॉलो करेल, या पद्धतीचं आहे. याच्यामध्ये केंद्राची विभागणी केली जाते आणि राज्याची विभागणी केली जाते अधिकाराच्या बाबतीत आहे. आणि याच्यामध्ये केंद्र सूचीमध्ये सुरुवातीला किती विषय होते, 97 होते. 97 विषय. आता साहजिकच आहे, उरले सुरले सगळे अधिकार केंद्रावरच असतात. मग 97 विषय सुरुवातीला ज्यावेळेस आपली राज्यघटना निर्माण झाली असं म्हणूया, सुरुवातीला जुने विषय 97. आता सध्याच्या विषय किती आहेत केंद्राकडे आहे, 100. असे भरपूर जे महत्वाचे आहे, ऊर्जा आहे याच्या बाबतीत आहे, किंवा जे इंटरनॅशनल रिलेशन आहे त्याच्या बाबतीत असेल, किंवा जे महत्वाचे विषय संरक्षणाच्या बाबतीत, सगळ्याच्या बाबतीत विषय कोणाचे आहेत, मग केंद्र सरकारकडे असतात, कारण ते महत्वाचे विषय असतात. आणि राज्य सूचीमध्ये सुरुवातीला 66 विषय होते. किती विषय होते, 66 विषय. आणि सध्या किती आहे आपल्याकडं, राज्य शासनाकडे किती आहे, 61. इथं आहे, लक्षात ठेवा. 97 प्लस किती झाले, आपण किती केले, 3, म्हणजे 100 झाले. आणि राज्य शासनाकडे किती आहे, होते जुने 66, आता किती आहे, 61, म्हणजे किती मायनस झाले आपले, -5 केले आपण. आणि समवर्ती सूचीमध्ये जुने जे विषय आहे ना ते 47 होते, आणि इथं -5 केला होता आपण, इथं +5 केला, तर आता सध्या किती होईल, मग 52 विषय आहे, हे लक्षात ठेवा. भरपूरदा प्रश्न डायरेक्टली वन साइड प्रश्न पडतो याच्यामध्ये. परत एकदा, केंद्र सूचीवर अधिकार करण्याचा कोण अधिकार करतं केंद्र सूचीमध्ये, केंद्र शासन. याच्यातले सगळे जेवढे 100 विषय जे आहे लेटेस्ट मधले, सगळे कोणाला अधिकार आहे, मग ते केंद्र शासन त्याच्यावर शासन करेल. राज्य शासनासाठी 66 विषय होते जुने, पण काही महत्वाचे जे विषय आहे, 5 विषय कोण कमी करून टाकले. तर कमी करणं याचा एक तर समवर्ती सूचीमध्ये चाललं जाईल किंवा केंद्र सूचीमध्ये चालले जातील. मग राज्य सूचीमधले जे पण अधिकार आहे त्याच्यावर राज्य शासन शासन करतं. आणि समवर्ती सूची जे उरले सुरले विषय असतात, जे केंद्राकडे नसतात, जे राज्य शासनाकडे नसतात, मग ते कोणत्या याच्यामध्ये येतात, समवर्ती सूची. आणि समवर्ती सूची हा विषय आपण कोणाकडनं घेतलाय, ऑस्ट्रेलियाकडनं, है ना. जगामध्ये सगळ्यात लहान खंड कोणता, असा प्रश्न पडतो. कोणता आहे, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी काय आहे, आपलं प्राणी कोणता आहे, कांगारू, है ना. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता, आपलं पशु म्हणजे प्राणी कोणता आहे, कांगारू आहे. 2 पायावर पुढे मारतात आहे. हे विषय लक्षात ठेवा, 3च्या बाबतीत. हे संघ राज्य व्यवस्था. कळलं ना आता. याच्यामध्ये 2 शब्द, या संघ राज्यामध्ये 2 शब्द लपले आहेत, संघ आणि राज्य, केंद्र आणि राज्य, या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. याच्यामध्ये पुढचा पॉइंट येतो, संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, देशामध्ये कायदे करण्यासाठी, भारत देशामध्ये कायदा कुठं तयार होतो, संसदेत है ना. संसदीय शासन पद्धती भारतामध्ये संसदीय शासन पद्धती. आणि संसदीय शासन पद्धती आपण कोणत्या देशाकडनं घेतली होती, इंग्लंड या देशाकडनं घेतलेली है ना, संसदीय शासन पद्धती. आणि संसदीय शासन पद्धती असेल तर संसदेमध्ये कायदे तयार होतात. आणि संसदेमध्ये किती घटक असतात, 3. पहिला कोणता येतो, राष्ट्रपती. दुसरा कोणता येतो, राज्यसभा. तिसरा कोणता येतो, लोकसभा, है ना. राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये मेजॉरिटीनं विधेयक पारित केलं जातं. राष्ट्रपतीची साईन घेतल्यानंतर मग कायदा निर्माण होतो. कायदा तयार झाल्यानंतर कायद्याचं इम्प्लिमेंटेशन कोण करतं, मग कार्यकारी मंडळ. ही पद्धती आहे कायदा तयार होण्याची. संसदीय शासन पद्धती आपल्याकडे आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलो तर अमेरिकेमध्ये सुद्धा एक प्रकार संसदीय शासन पद्धती, पण त्याच्यामध्ये अध्यक्षीय पद्धती म्हटल्या आहे. अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीला अधिकार आहे, भारतामध्ये राष्ट्रपतीला अधिकार आहे का, नाही, राष्ट्रपतीला अधिकार नाही. इंग्लंडमध्ये राष्ट्रपतीला अधिकार नाही. राष्ट्रपती म्हणजे एक प्रकारचा तो काय आहे, राजा असतो, मरेपर्यंत असतो तो मेल्यानंतर परत यांचा वंशजच येतो, तो राजा असतो. आणि पंतप्रधान हे प्रत्यक्षात काम करत असतात. भारतामध्ये पण तेच आहे, राष्ट्रपती हा नामधारी असतो. नामधारी म्हणजे फक्त नावापुरता असतो. आणि प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख कोण असतो, पंतप्रधान. हे प्रश्न पण भरपूर झालेले आहे. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धती आहे, ब्रिटनमध्ये संसदीय पद्धती आहे.
अमेरिकेमध्ये काय आहे? अध्यक्षीय पद्धती. अमेरिका. ब्रिटन. ब्रिटन म्हणजे इंग्लंड सारखंच आहे, संसदीय पद्धत आहे. या पद्धतीने ब्रिटनमध्ये राजा राष्ट्रपती आहे. कोण आहे? राजा राष्ट्रपती आहे, पण तो मरेपर्यंत असतो. पण आपल्यामध्ये आपल्या भारतामध्ये तसं आहे का? भारतामध्ये तसं आहे का? भारतामध्ये जनता निवडून देते, प्रतिनिधी पाठवते, ती प्रतिनिधी राष्ट्रपतीला निवडतो आणि ते आपण त्याच्या अंतर्गत मग कायदा तयार होतो, त्याचं आपण पालन करीत असतो, है ना. प्रत्यक्षात राष्ट्रपतीला आपण मतदान करतो का? मतदान करतो का? एखाद्या वेळेस प्रश्न पडला, राष्ट्रपतीला मतदान कोण कोण करतं? कोण कोण करतं बघा? लोकसभाचे जे पण मंडळी असतील, लोकसभा, राज्यसभा, अजून विधानसभा. विधानसभेमधले जे इलेक्टेड मेंबर आहेत ते हे आहे लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. ह्याच्यातले जे सदस्य असतात ते राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये सहभाग घेतात. लक्षात ठेवा, राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये सहभाग घेतात. पण ज्या वेळेस राष्ट्रपतीला राजीनामा द्यायला पाग पाडायचं असेल त्यावेळेस मात्र या दोघांचं काम असतं, हे सहभागी होत नाही. इलेक्शन मध्ये हे सहभागी होतात, पण यांना राष्ट्रपतीला एखाद्या वेळेस आपण नाही म्हणतो का तुम्ही पदावरनं दूर व्हा, याच्यासाठी परत एकदा इलेक्शन होतं. मग त्यावेळेस लोकसभेचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य हे सहभाग होतात आणि मतदान करतात. हे आहे राष्ट्रपती संदर्भात असलेलं आहे. आणि भारतामध्ये राष्ट्रपती काय असतो? नामधारी असतो. नामधारी. आणि प्रत्यक्ष कार्यकारी कोण असतो? कार्यकारी कोण असतो? पंतप्रधान. हे लक्षात ठेवा, पंतप्रधान असतो. आणि लोकसभेमध्ये बहुमत ज्या ज्या पक्षाला भेटलेलं आहे ते त्याचेच पक्षाचे कोण असतात? पंतप्रधान असतात. हे याचं लक्षण पण आहे. कनिष्ठ सभागृह विसर्जन होतं का नाही? विसर्जन होतं का नाही? होतं. कनिष्ठ सभागृह कोण आहे? लोकसभा. लोकसभा किती वर्षांनी विसर्जन होतं? 5 वर्षांनी विसर्जन होतं ना. एखाद्या वेळेस पंतप्रधान विसर्जन करण्याची गरज नसते. जर पंतप्रधानांनी राजीनामा देऊन दिला ना तर ऑटोमॅटिकली ते सगळे खासदार जे आहे त्यांचा राजीनामा म्हटलं जातो प्रत्येकाला. आता मगाशी दिल्लीमध्ये आंदोलन झालं तर शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला. राजीनामा द्यायला लावला तर जर एखादा सदस्य म्हणून जो खासदार आहे त्याने राजीनामा दिला तर ते एकट्याचा राजीनामा मानला जाईल. पण जर का कधी पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर याचा अर्थ सगळ्या जे आमदार आहे, आमदार नाही खासदार, केंद्रामध्ये खासदार असतात ते खासदारांचा राजीनामा मानला जातो. हे आहे स्पेशल. हे लोकसभा विसर्जन करायचं असेल तर पंतप्रधानांनी राजीनामा दिला की ऑटोमॅटिकली कनिष्ठ सभागृहाची लोकसभा ते काय होतंय? विसर्जन होतं. आता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण कलम किती होते जुन्या? 395. 395 कलम आहेत. 395 कलम आहेत. भारताची राज्यघटना कधी तयार झाली होती? 26 नोव्हेंबर 1949 ला. लागू कधी झाली? 26 जानेवारी 1950 ला. आता त्या कालखंडामध्ये आणि आतामध्ये किती फरक आहे? खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे, हे ना. पण आपले जे संविधान सभेमध्ये काम करणारे जे आदी नेते होते, जुने नेते, विचारशील आहे, दूरदृष्टीचे होते, त्यांना माहिती आहे संविधान आता तयार केलं पण तीच कलम तशीच नियमावली भविष्यात चालणार नाही. मग त्या कलमामध्ये काहीतरी आपल्याला परिवर्तन करावं लागेल, राज्यघटनेमध्ये परिस्थितीनुसार बदलावं लागेल. नाहीतर तेव्हाच बनवलेली त्याच्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही असेल तर राज्यघटना जास्त काळ टिकणार नाही. मग त्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये एक कलम ठेवलं होतं 368. 368 कलम आहे. 368 कलम नंबर है ना. या 368 कलमाला आपण काय म्हणतो? घटना दुरुस्ती. घटना दुरुस्तीचं कलम आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला विधेयक कलम नंबर 368 अन्वये तुम्हाला मांडावं लागेल. मग त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये बदलाव करता येईल. सहज त्यांनी मांडलं आणि सहजरित्या बदलाव झाला अशातला भाग नाही, है ना. संघ राज्यात बदल जर करायचा असेल, संघ राज्यामध्ये जर बदलाव करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला
त्याच्यामध्ये तुम्हाला बहुमत पण घ्यावं लागतं. लोकसभेमध्ये पण बहुमत पाहिजे, राज्यसभेमध्ये सुद्धा बहुमत पाहिजे, आणि संघराज्यात बदल करायचा असेल तर दोन्ही सभागृहामध्ये बहुमत असतं. एकूण जे राज्य आहे त्या निम्म्या राज्यांचं सुद्धा पाठबळ असावं लागतं. सहजरित्या कोणत्याही घटकामध्ये परिवर्तन नाही होता येत. लक्षात येत आहे? मग संघराज्य व्यवस्था, भारताची संघराज्य व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये जर बदलाव करायचा असेल त्याच्यासाठी एक विधेयक मांडावं लागेल. कोणत्या कलमान्वये? 368 368 अंतर्गत संघराज्यामध्ये उदाहरणार्थ भारताचे जे बाउंड्री स्ट्रक्चर वगैरे चेंज करायचं राहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लोकसभेमध्ये सुद्धा राज्यसभेमध्ये सुद्धा बहुमताने तुम्हाला बिल पारित करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला राज्यांची सुद्धा सहमती घ्यावी, कमीत कमी निम्म्या राज्यांची सहमती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होईल. आणि काही मात्र सहजरित्या होत आहेत. एखाद्या वेळेस साधं विधेयक असेल तर मग त्यांना काय साधारण बहुमताने सुद्धा होऊन जातं. असं आहे. भारतीय राज्यघटनामध्ये बदलाव करायचा असेल तर लवचिक सुद्धा आहे. भारतीय राज्यघटना विधेयकनुसार आहे. काही कठीण परिस्थितीमध्ये बदलाव करावा लागतो. लवचिक आणि कठोर या दोन पद्धतीने आपल्याला बॅलन्सिंग करावं लागतं आहे. घटना दुरुस्ती कोणत्या देशाकडून आणलेली आपण? दक्षिण आफ्रिका. महत्वाचा पॉइंट आहे, भरपूरदा प्रश्न विचारला गया. दक्षिण आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेमधनं हा पॉइंट घेतलाय. म्हटलं लगभग एकूण किती देशाची राज्यघटनाचा अभ्यास केला होता? 60 देशाचा अभ्यास केला आपण. 60 देशांच्या मधनं आपल्याला काय काय महत्वाचे ज्या पॉइंट्स आहे आपण घेतल्या त्याच्यामधलं एक दक्षिण आफ्रिका. आफ्रिकेमधनं काय घेतलं आपण? घटना दुरुस्ती है ना. आणीबाणी कुठून घेतले होते आपण? जर्मनीमधनं. आणीबाणीचे कलम काल सांगितले होते 352, 356, 360 आणि 365. 352 देशावर संकट आलं तर, 356 राज्यावर संकट आलं तर, 360 आर्थिक आणीबाणी आणि 365 केंद्राने आदेश दिले आणि राज्य सरकार पाळण्यास असक्षम ठरला तर 365 लागू होईल. ही पद्धत होती आपली. मग भारतीय राज्यघटनामध्ये बदल जर करायचा असेल त्याच्यामध्ये ताठरता आणि लवचिकता दोन्ही पद्धतीने काय केलेलं आहे? बॅलन्स केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये मूलभूत हक्क माहिती तुम्हाला? मूलभूत हक्क कोणत्या देशाकडनं घेतले? मूलभूत हक्क अमेरिकेकडनं घेतले आपण. USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट म्हणतोय. माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी काही अधिकाराची देणगी दिलेली आहे है ना, त्याला काय म्हणतो आपण? मूलभूत अधिकार. कोणत्या देशाकडनं घेतलेले आहे? अमेरिकेकडनं. हे महत्वाचे पॉइंट आहे. एक येत आहे मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे, मार्गदर्शक तत्वे आपण कोणत्या देशाकडनं घेतलेले आहे? आयर्लंड म्हणून आहे है ना. अमेरिकेकडनं काय घेतलेलं आहे? मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे आयर्लंड याच्यामधनं. मूलभूत हक्क म्हणजे आपल्याला अधिकार आहे. ते मूलभूत हक्क कोणाला भेटलेले? अधिकार आपल्याला भेटलेले आहे. भारतामधल्याच माणसांना भेटतात, सगळ्यांनाच बाहेरच्यांना पण भेटतात असे नाही. काही त्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे, ते आपण बघू त्याच्यानंतर. पुसवत आहे. पुढचं भारतीय राज्यघटनेचे जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये आपलं पुढचं आता संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता यांचे संतुलन आहे. संसद आणि न्याय व्यवस्था यांच्यामध्ये काय केलेलं आहे? बॅलन्स केलेलं आहे. ते एकमेकांच्या दृष्टिकोनातून ते सर्वोच्च आहे. कायदा करण्याचं काम कोण आहे? संसद करणार आहे. न्यायमंडळ करेल का? नाही. कायदा करण्याचं काम कोण करतंय? संसद करतंय. पण कायदा बरोबर आहे का चुकीचा आहे का राज्यघटनेच्या चौकटीमध्ये बनलेला आहे का नाही हे जाणण्याची जबाबदारी कोणाची आहे? न्याय व्यवस्थाची. पण संसद वेगळं आहे, न्याय व्यवस्था वेगळी आहे. की सरन्यायाधीश संसदेमध्ये जाऊन बसलेले तुम्हाला दिसेल का? नाही. त्यांचं काम काय आहे? वेगळंच आहे. लक्षात येतंय? संसद त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वोच्च आहे आणि न्याय व्यवस्था याच्या कार्यामध्ये सर्वोच्च आहे. ते एकमेकांमध्ये इंटरफेअर करत नाही. फक्त भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे दिलेली आहे? न्याय व्यवस्थाकडे आहे. एखाद्या वेळेस एखादा कायदा
भारतीय राज्यघटनेला अनुसरून तयार केला गेला पाहिजे. या जे कलम दिलेले आहेत त्याच्यामध्ये हनन करता येणार नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलम दिलेले आहे, त्याच्यामध्ये बदल करणे सहज नाही. त्याच्यामध्ये आपल्याला ABCD टाकावं लागतंय. मूळ राज्यघटनेमध्ये आपल्याला चेंजेस करता येत नाही, माहिती ना. 21 कलम असेल तर परत दुसरा टाकायचं असेल तर तुम्हाला 21A करावं लागेल. 21A करावं लागेल, हे ना. 21 तुम्हाला खोडता येणार नाही. 21A करावं लागेल. त्याच्यामध्ये अजून टाकायचं असेल तर 21B, 21C या पद्धतीने करता येईल. डायरेक्टली मूळ कलमामध्ये तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. हे आहे संसद त्याच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च, न्यायव्यवस्था त्याच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च आहे. एकमेकांच्या कामामध्ये इंटरफेअर करतात का? नाही. स्वतंत्र आणि एकात्मिक न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था एकात्मिक म्हणतात. एकात्मिक का म्हणतात? ती पायऱ्या आहेत. कनिष्ठ न्यायव्यवस्थेमध्ये तुम्हाला नाही भेटला नाही तर कुठं जातात? वरिष्ठ. वरिष्ठ मध्ये नाही भेटला नाही तर उच्च न्यायालयात. उच्च न्यायालयामध्ये नाही भेटला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये. ही एक पायऱ्यानुसार आहे. याला म्हणून त्याला काय म्हणतो आपण? एकेरी न्यायव्यवस्था. भारतीय न्यायव्यवस्थेला काय म्हणतो आपण? एकेरी न्यायव्यवस्था. एकेरी आहे, लक्षात ठेवा. खूप महत्वाचा पॉइंट आहे. हे एकमेकांमध्ये इंटरफेअर करत नाही. अजून आहे नंतर आपण बघणार आहोत. याच्यामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहे. मूलभूत हक्कासाठी कलम किती आहे? 12 ते 35 आहे, लक्षात ठेवा. कलम नंबर 12 ते 35 हे कलम कोणाचे आहे? मूलभूत अधिकाराचे. भारतामध्ये राहणारा भारतीय म्हणून त्याला मूलभूत अधिकाराची देणगी राज्यघटनेने दिली. मूलभूत अधिकार तेच जे राज्यघटनेमध्ये आहे, लक्षात येत आहे. नाही तर म्हणून ती माझी सीट आहे, हा माझा फंडामेंटल राईट आहे, असं नाही. ते राज्यघटनामध्ये उल्लेख आहे का? नाही. आपण लायब्ररीमध्ये बसलो की हो माझी कायदेशीर ही माझ्या सीट आहे, तिथं हा माझा अधिकार आहे, अशातला भाग नाही. नाही तर म्हणून सगळं त्याच्या डोक्यावर मी पाय ठेवून बसणार, तो माझा अधिकार आहे, अशातला भाग नाही. राज्यघटनेमध्ये जे अधिकार दिलेले आहेत तेच मूलभूत अधिकार आहेत, त्या व्यतिरिक्त दुसरे नाही. आणि याच्यामध्ये मूलभूत अधिकार दिलेले असेल, जर याचं हनन झालेलं असेल, म्हणजे तुमच्यापासून तुमचे मूलभूत अधिकार कोणीतरी हिरावून घेतलेले असेल तर तुम्हाला ते न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट याचा अर्थ काय होतो? तुमचे अधिकार जर कोणी गायब करून टाकले तर तुम्हाला न्यायालया थ्रू तुम्हाला घेता येतात रिटर्न. लक्षात येत आहे. न्याय व्यवस्थेतून तुम्हाला काय करता येतात? घेता येतात. हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये मूलभूत अधिकारामध्ये 2 कलम नेहमी लक्षात ठेवा. एक 20 आहे आणि दुसरं काय आहे? 21. खूप महत्वाची कलम आहे. 20 आहे आणि 21 कलम आहे. मग हे तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये एक कलम येतो, कलम नंबर 352. 352 हे जे कलम आहे हे कशा संदर्भात आहे? कशा संदर्भात आहे? आणीबाणी संदर्भात आहे. देशावर जर का कधी संकट आलं तर ह्या कलमांवर ही आणीबाणी लागते. कोणती आणीबाणी? राष्ट्रीय आणीबाणी, है ना. मग ही जर आणीबाणी चालू झाली तर तुमचे जे 12 पासून तर 35 पर्यंत जी कलम आहेत तुम्हाला मूलभूत अधिकार म्हणून राज्यघटनेने दिलेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त 2च कलम शिल्लक राहतात, बाकी सगळे ऑटोमॅटिकली गायब होऊन जातात. तेव्हा राज्य शासन सुद्धा बघा परत एकदा सांगतो, हे जे कलम लागू झालं ना, मग महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिल्लक उरणार नाही, डायरेक्ट केंद्र शासन करेल. लक्षात येत आहे. असं नाही आणीबाणी जर एखाद्या देशात चायनाने आपल्या भारतावर अटॅक करून टाकला, मग असं मग राज्य शासनामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, आमदार, खासदार प्रचार करत बसतील का? नाही. डायरेक्ट केंद्र आदेश देईल, तेच आदेश तुम्हाला पालन करावं लागेल. मग त्यावेळेस वेळ पडलीचं सगळं तुम्हाला बोलण्याचे स्वातंत्र्य सुद्धा हडप केलं जातं. कलम नंबर 21 गायब, आपलं 19 सुद्धा गायब होऊन जातात. मग त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2च कलम शिल्लक राहतात. एक कलम नंबर कोणता आहे? 20 आणि दुसरा कलम नंबर कोणता आहे? 21. लक्षात ठेवा, परीक्षेसाठी नाही, खूप महत्वाचे कलम आहेत. 1, 2 आणि 3 अधिकार तुम्हाला कलम नंबर 20 देतं. कलम नंबर 20 देत आहे. आता बघा, एखाद्या व्यक्ती आला, पोलीस डिपार्टमेंटचे व्यक्ती आला, तुम्हाला परस्पर उचलून घेऊन जात आहे, हे ना, आणीबाणी लागू झाली. कलम नंबर तुम्हाला डायरेक्टली कोणता भेटतो आहे? 20 भेटतो. 20 पैकी कलम नंबर 1 अधिकार भेटतो तुम्हाला, तुमचा गुन्हा काय हा त्याला विचारण्याचा अधिकार आहे. तुमचा गुन्हा काय आहे ते त्याला सांगावं लागेल. लक्षात येत आहे. तो अधिकार तुमचा काय आहे? पुच्छा अधिकार म्हणतो याला, पुच्छा अधिकार.
अधिकार म्हणजे त्याला विचारण्याचा अधिकार आहे तुम्हाला, तुमचा गुन्हा काय. हे कलम नंबर परत कोणतं देत आहे तुम्हाला, 21 आपलं 20 मधला. आणि जर का कधी तुम्हाला त्याने परत जेलमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं, तर तुम्हाला लगेच दुसरा अधिकार भेटतो, तो म्हणजे तुमचा आवडीचा वकील करण्याचा अधिकार आहे. है ना, तुम्हाला कोणताही जो तुमचा आवडीचा वकील आहे तो करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. वकील हे आहे पुढचा अधिकार. दुसरा येतो आहे तुरुंगामध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत काय भेटतो आहे, वकील. आणि यानंतर तुम्हाला परत एक अधिकार भेटतो, तो म्हणजे काय आहे, तुम्हाला 24 तासामध्ये न्यायालयाच्या समोर उपस्थित नाही, न्यायालयातील न्यायाधीशाच्या समोर तुमची काय असायला पाहिजे, उपस्थिती गेलीच पाहिजे, 24 तास झाले पाहिजे. लक्षात येत आहे. मग या पद्धतीने तुम्हाला हे कलम नंबर कोणता देतं, 20. राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली तरी सुद्धा तुम्हाला कलम नंबर 20 आणि 21 तुमच्याकडे राहतात. बाकी सगळी कलम गायब होऊन जातात आणीबाणी लागू झाली तर. है ना, हे लक्षात ठेवा. पण तुम्हाला असं नको व्हायला पाहिजे की त्यांनी शनिवारी संध्याकाळी उचललं तर. रविवारीच्या दिवसाचे सुट्टीचे दिवस मोजत नाही, म्हणून शनिवारी पळून जायचं आणि सरेंडर कधी करायचा, सोमवारी. हे ना, नाही तर मग ते बरोबर संध्याकाळी शनिवारी उचलतील तुम्हाला. सकाळी उचललं तर 5 वाजेच्या पूर्ण होतात का 24 तास, नाही होतात. मग त्यांना रविवारी तुम्हाला कुठाईचा कार्यक्रम ठेवतात ते मग सोमवारी पाठवतात. आणि त्यांचे दंडलेन पट्टे पण असे असतात, वरून काही दिसत नाही, मधले कुठेही होते, मध्ये त्रास होतो त्याचा, असे पण पट्टे आहेत. है ना, काही कांनी खाल्ले नाही. ठीक. आता याच्यामध्ये हे तुमचे अधिकार, मजाक नाही म्हणतो आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर हे अधिकार तुम्हाला निदान तरी तुम्हीच नव्हे तर दुसऱ्या कोणीतरी त्याच्यासाठी तुम्हाला हे अधिकार माहिती असायला पाहिजे. दुसरं येत आहे कलम नंबर 21. कलम नंबर 21 तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला आहे. कोणता अधिकार दिला आहे, जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला कोणी मारू शकत नाही, तुम्हाला कोणीही तुमच्या जीवानिशी मारू शकत नाही. तुम्हाला जगण्याचा अधिकार. जर तुम्हाला इजा केली किंवा तुम्हाला मारून टाकलं तर त्यांच्यावर काय असेल, कायद्यानुसार गुन्हा आहे. है ना, माणूस म्हणून तुम्हाला जगण्याचा अधिकार हे देत आहे. नाही तर तुम्हाला जर असं एखाद्याने ठोकून काढलं चांगल्या पद्धतीने, नाही ठीक आहे मला जगण्याचा अधिकार आहे, तू मला मारू नको. जगण्याचा अधिकार समोरून आपल्याला मस्तपैकी हातामध्ये हत्यार घेऊन आहे, तुम्ही एकदम सावधान विश्रामध्ये राहील तर ठोकून चालला जाईल ना. आत्मसंरक्षणाचा पण अधिकार आहे. बाकी कायद्यानंतर होईल. नाही तर हे बघणार कलम नंबर 20-21 मी सेफ आहे असं नका बाकी. पहिल्या संरक्षणाचा अधिकार आहे. आपण वाचलो तर कायदा नाही, काय कायदा है ना. ठीक आहे. मग 352 आणीबाणी लागू झाली त्यावेळेस तुम्हाला किती आहे, 20 आणि किती होत आहे, 21. हे 2 कलम तुम्हाला भेटायला पाहिजे. हे आहे. जर का कधी हे कलम तुम्हाला अवेलेबल नसले तर तुम्हाला कलम नंबर 32 देतो, आधार. न्यायिक पुनर्विलोकन म्हणतात याला, न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे कलम आहे, सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय, त्या ठिकाणी तुम्हाला कलम नंबर 32 अन्वये मग हे जे आपले न्यायालय आहे ते डायरेक्ट आदेश देतं. ज्यांनी तुम्हाला रिसिव्ह केलं असेल, तुम्हाला डाऊट जर असेल त्याने तुमचे मित्र वगैरे त्या पद्धतीने तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि तुम्हाला डायरेक्टली आदेश देतं की तुम्हाला कलम नंबर कोणता आहे, 20 आणि 21 तुम्हाला परत रिटर्न भेटून जाईल. हे आहे ना, त्यांनी त्यांच्या पद्धतीने मदत केलेली आहे. जर तुम्हाला परस्पर कोणी उचललं तर ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. हे भारतीय राज्यघटनाचं पुढचं वैशिष्ट्य. आता संसद न्यायव्यवस्था हे काय आहे, बॅलन्सिंग आहे. न्यायव्यवस्था आपली काय आहे, एकेरी आहे. मूलभूत हक्क कलम नंबर कुठपर्यंत आहे, 12 ते 35 पर्यंत आहे. हे ना, 12 ते 35. याच्यापैकी महत्वाचे 2 कलम सांगितलं मी तुम्हाला, 20 आणि 21. 20 काय म्हणत आहे, तुम्हाला पुच्छाधिकार म्हणजे तुम्हाला गुन्हा काय आहे तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला तुरुंगात गेला तुमचा आवडीचा वकील करण्याचा अधिकार आहे. येत आहे. तिसरं म्हणजे 24 तासांमध्ये तुम्हाला न्यायाधीशाच्या समोर उपस्थित केलं पाहिजे. हे तुमचे 3 अधिकार कलम नंबर किती देत आहे, 20. 21 नंबर तुम्हाला जगण्याचा अधिकार देत आहे. 21 नंबर किती आहे, जगण्याचा अधिकार देत आहे. हा, एखाद्या वेळेस इथे या ठिकाणी एखाद्या वेळेस प्रश्न विचारला गेला तर 21A असं म्हणून एक कलम आहे. परत हे तर 21 आहे, 21A म्हणून एक कलम आहे. वय वर्ष 6 ते 14.
वय वर्ष 6 ते 14 वर्षापर्यंतचे जे बाळ आहेत, जे लहान मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकार करेल. कोण करणार आहे? सरकार करणार आहे. शिक्षण व्यवस्था. सहा ते 14 वयोगटातील जे विद्यार्थी असतील, मुलं असतील, त्यांची ही जबाबदारी कोणाची आहे? शासनाची. शासन करेल ती जबाबदारी, है ना. कलम नंबर 21A मध्ये काय सांगितलं त्याने? शिक्षण व्यवस्था कोण निर्माण करेल? शासन करेल. किती वर्षापर्यंत? 6 ते 14, है ना. ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये 51A म्हणून जोडलेलं आहे. 51A म्हणून एक जोडलेले कलम आहे. परत ही पालकांवर जबाबदारी दिली असते, है ना. आता शासनाने शाळा निर्माण करून दिली आहे आणि शाळेमध्ये मुलंच गेले नाही तर अर्थ काय राहतो, है ना. मग याच्यामध्ये तुम्हाला जी शाळेमध्ये पाठवण्याची जबाबदारी कोणाची? 6 ते 14 वयाच्या मुलांना कोणाची आहे? पालकाची. हे लक्षात ठेवा. 21A आणि 51A 2 पॉइंट आहे. बाकी तर आपण नंतर डिटेल्स मध्ये घेणार आहोत, पण तुम्हाला सुरुवातीला थोडे काही पॉइंट तुम्हाला क्लिअर झाले पाहिजे. आणि हे जे सुरुवातीला मूळ राज्यघटनेमध्ये होते अशातला भाग नाहीये. मूळ राज्यघटनेमध्ये होते अशातला भाग नाहीये, नंतर टाकण्यात आलेले आहे ते. भारताचं नागरिकत्व हे एकेरी आहे, दुहेरी नाही. एकेरी आणि दुहेरी म्हणजे काय? आपण महाराष्ट्रात राहिलो तरी आपण भारतीयच, दुसऱ्या राज्यामध्ये गेलो तरी काय आहे? भारतीयच, अमेरिकेमध्ये गेलो तरी काय आहे? भारतीयच आहे, है ना. भारताचं नागरिकत्व काय आहे? एकेरी आहे. एकेरी म्हणजे मूळ आपण फक्त काय असतो मग? भारतीयच आहोत. अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये आपण ठीक आहे, आपण महाराष्ट्रात आहोत म्हणून आपण महाराष्ट्रीयन, आणि दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर आपण अमेरिकन या पद्धतीचं असायचं तिथं. 2 आयडेंटिटी असतात. त्यांचं नागरिकत्व किती असायचे? 2 आहे. आपण कुठलाही फॉर्म भरताना आपण राष्ट्रीयत्व काय करतो, है ना. नॅशनॅलिटी काय करतो आपण? इंडियन्स असं करतो ना. तर आपण महाराष्ट्रामध्ये जरी असलो तरी आपण फॉर्म भरताना काय करतो? इंडियन्स करतो. मग तसं आपलं, कारण पुढं भारतामध्ये एकच आहोत. याच्यामध्ये एक कारण हे पण आहे, आपल्या भारतामध्ये भरपूर जाती आहे, पंथ आहे, धर्म आहे. मग बंधुभावतेचं एक नातं असायला पाहिजे, म्हणजे आपण सगळे काय आहोत? एकच आहोत. म्हणून आपल्याला एकेरी नागरिकत्व स्वीकारले आपण. अमेरिकेमध्ये तसं आहे का? नाही. अमेरिकेमध्ये तसं राज्याचं स्पेशल नागरिकत्व असतं, राज्याचं स्पेशल असतं आणि देशाचं स्पेशल असेल. हे थोडक्यात आपण भारतीय राज्यघटनेचे थोडक्यात वैशिष्ट्य आपण पाहिले. आता याच्यामध्ये बघणार आहोत आपण प्रस्ताविका. प्रस्ताविका आपण त्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या वेळेस थोडक्यात पाहिलं. प्रस्ताविका कोणी मांडली होती? पंडित जवाहरलाल नेहरू, है ना. कधी मांडली होती? प्रस्ताविकेला आपण उद्देश पत्रिका सुद्धा म्हणतो. उद्देश पत्रिका सुद्धा म्हणतो. अमेरिकेचा स्वतंत्र दिवस माहिती आहे? अमेरिका स्वतंत्र दिवस कधी आहे? 4 जुलै. 4 जुलै 1776 आहे. अमेरिका बघा. अमेरिका म्हणजे तुम्हाला असं नका गैरसमज करून घेऊ की अमेरिका म्हणजे अमेरिकावालेच आहे. अमेरिकामध्ये इंग्लंडचे जुने मजूर होते, ते काम करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी. अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या देशातले जातात. आपण पण आफ्रिकेमध्ये गेले, आपले पण भारतीय त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय. महात्मा गांधी आफ्रिकेला गेले, त्या ते आफ्रिका घेतले.
त्या ठिकाणी गेले, मग तिकडे त्यांनी आंदोलनाची सुरुवात केली होती. मग सहजरित्या त्या ठिकाणी आपले मजूर करायला गेले, ऊसतोडीसाठी तिकडे गेलेले आहे का, तो कोळसा उत्खननामध्ये त्या ठिकाणी काम करायला गेले मजूर. मग त्यांच्यावर होणारा अन्याय बघून महात्मा गांधीने लढले. महात्मा गांधी त्या वकिली करायला गेले आफ्रिकेमध्ये. दादा अब्दुल्ला नावाचा एक व्यक्ती, त्याची केस लढण्यासाठी 1893 ला कुठे गेले, ते आफ्रिकेमध्ये गेले हे ना. पण त्या ठिकाणी त्यांना आपल्या माणसावर अन्याय होताना त्यांना आढळला, म्हणून त्यांनी अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. तसंच मजुरी करण्यासाठी इंग्लंडमध्ये राजेशाही पहिल्यापासूनच आहे हे ना. राजा मग जनतेवर अन्याय करतो, मग ते मजुरी करण्यासाठी कुठे गेले, मग अमेरिकेत गेले. मग त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी त्या ठिकाणी 13 वसाहती होती. म्हणजे काय होतं की मजुरी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी आपण एका ठिकाणी राहतो बघा, त्याला वसाहत म्हणूया. सगळे एका ठिकाणी राहतात, जेवण बनवून खातात, मजुरी करतात, परत त्या ठिकाणी येतात, मग त्याला काय म्हणणार आपण, वसाहती. मग तशा त्या ठिकाणी 13 वसाहती होत्या, वेगवेगळ्या देशातून आलेल्या. मग त्यांना मग इंग्लंडला असं वाटायला लागलं की भाऊ हे तर आपले इंग्लंडचेच आहे, या ठिकाणी आलेले आहे, मग यांच्याकडनं आपण टॅक्स घ्यायचा. मग ते बोलले मजुरी आम्ही करतो, आम्ही आमच्या पद्धतीने मेहनत करतो, तुम्हाला टॅक्स का देणार, आता आम्ही इंग्लंडमध्ये राहतोय का, नाही देत. मग त्याच्यातनं वाद झाला. मग त्यांनी विरोध केला इंग्लंडला, आणि ते इंग्रजांना मग ते व्यावसायिक त्यांना ठोकून काढलं होतं त्यांनी चांगल्या पद्धतीनं. मग त्यावेळेस मग ते अमेरिका ही तारीख आहे, अमेरिकेमध्ये स्वतंत्र 4 जुलै 1776. मग इंग्रजी जे होते राज्यकर्ते करणार होते त्यांना हाकलून काढलं होतं. मग ती तारीख आहे अमेरिकेचं स्वातंत्र्य तारीख म्हणून गणली जाते, 4 जुलै 1776 ला. आता देश स्वतंत्र झाला असेल तर याच्यामध्ये त्यांना परत करायचं आहे, जगामध्ये सगळ्यात पहिला लोकशाही देश कोणता हा प्रश्न पडतो. तर कोणता आहे, अमेरिका. सगळ्यात पहिला कोणता आहे लोकशाही देश, अमेरिका, लोकशाही देश. आणि तुम्हाला असा पण प्रश्न पडेल की जगामध्ये सगळ्यात मोठा लोकशाही देश कोणता आहे, भारत होऊन जातो. कोणता होता आहे, भारत होऊन जातो हे ना. सगळ्यात मोठा लोकशाही देश कोणता, पहिला देश म्हणजे लोकशाही मध्ये कोणता आहे, अमेरिकेने प्रस्तावना पहिल्यांदा मांडली. प्रस्तावना सगळ्यात पहिले कोणी मांडली, अमेरिकेनं. राज्यघटना निर्माण झाली असेल तर त्याच्यामध्ये प्रस्ताविका ते मांडणार आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये एकूण कलम किती, 7 कलम होती. आपले 395 आहे, अमेरिकेचे किती आहे, 7 आहे हे ना. असं वाचण्यात आहे आम्हाला. किती कलम, 7च कलम होते. इंग्लंडची राज्यघटना लिखित नाही, इंग्लंडची राज्यघटना लिहिलेली नाही, तरी ते किती देशावर शासन करून गेले. भारताची राज्यघटना सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना कोणती, तर भारताची आहे, सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना आहे. 60 देशाचा अभ्यास करून 7 देशामधनं काय काय आपण आणले आहे त्याच्यावर लिहून काढलेलं आहे. मग सगळ्यात जास्त लिखित राज्यघटना ठरते मोठी हे ना. अमेरिकेची किती कलम सांगितले मी, 7च कलम आहे. आणि इंग्लंडची राज्यघटना लिहिलेली आहे का, नाही लिहिलेली आहे हे आहे. मग प्रस्तावना मांडण्याचं सगळ्यात पहिलं क्रेडिट कोणत्या देशाला जातं, मग अमेरिका. आपण प्रस्तावना ही अमेरिकेकडनं घेतोय. आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मी की 9 डिसेंबर 1946 काय होतं, पहिली सभा झाली, बैठक झाली. त्याचे अध्यक्षपद कोणाकडे दिलं होतं, सच्चिदानंद सिन्हा पहिलं होतं आपण. नंतर परत परमनंट अध्यक्ष होतात 11 डिसेंबर 1946 ला. कोण होतात, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि याच्यानंतर परत 2 दिवसानं म्हणजे 13 डिसेंबर 1946 ला काय म्हणले जाते, प्रस्तावना हे ना. प्रस्तावना नंतर मला असं वाटतं 22 डिसेंबर 1900 डिसेंबर नाही, जानेवारी 47 ला काय होतंय, एखाद्या वेळेस मी चुकत राहिलो सांगून द्यायचं. 22 जानेवारी 1947 ला ऍक्सेप्ट केली जाते, स्वीकार केला जातो हे ना. प्रस्तावनेचा काय केला जातो, स्वीकार केला जातो. आणि ही जी प्रस्तावना मांडली कोणी, तर नेहरूने मांडली. भरपूरदा प्रश्न पडलेला आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली आहे. लक्षात ठेवा, भविष्यामध्ये भारतीय राज्यघटना कशी असेल याचं स्ट्रक्चर देण्याचं काम कोण करणार आहे, प्रस्तावना करणार आहे. एखादा कार्यक्रमाचं नियोजन आपण कसं करणार आहोत, सुरुवातीला प्रस्ताविका मांडली जाते, प्रस्तावना केली जाते की या कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल. मग त्यावेळेस ती मांडण्याचं काम कोण केलेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू
हे ना, कारण यांच्यामध्ये यांचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वडील मोतीलाल नेहरू इंग्रजांना पण त्यांनी सांगितलंय, ऑगस्ट ऑफर म्हणून ते सुरुवातीला पण दिलेलं आहे त्यांनी. नंतर परत जवाहरलाल नेहरू आले, त्यांनी सुद्धा इंग्रजांना सांगितले की भारतीय राज्यघटना या पद्धतीची असायला पाहिजे. कायदेतज्ञ मोतीलाल नेहरू म्हणजे त्यावेळेचे एकदम सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, वकील, जबरदस्त पैसा संपत्ती आहे, असं आहे. मग हे ते प्रस्तावना मांडतात. भारतीय प्रस्तावना जर बघायला गेलात तर भारतीय प्रस्तावनेमध्ये काय काय, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा या पद्धतीनं वेगवेगळे पॉइंट त्याच्यामध्ये दिलेले आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. ते पॉइंट या पद्धतीचे भारतीय राज्यघटना असायला पाहिजे असे त्याने दिलेले आहे ना. ते प्रस्तावनामधले आपण काही जे शब्दावली आहे ते आपल्याला बघायचे आहे. आणि भारतीय मूळ राज्यघटनामध्ये ना एक दुरुस्ती घडवून आणली होती. आपण म्हणणार की सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि अजून एक शब्द येतो एकात्मता. लक्षात ठेवा, ही जी शब्द आहे ना ही सुरुवातीलाच होती अशातला भाग नाही. मग आता याच्यामध्ये काही शब्द टाकायचे होते, ते काही शब्द टाकायचे होते त्याच्यासाठी डायरेक्टली आपल्याला राज्यघटना नाही चेंज करता येतात. त्याच्यासाठी आपल्याला एक कलमाचा आधार घ्यावा लागतो. कोणत्या कलमाचा कलम आधार घ्यावतो? 368 कलमाचा. 368 कलमाचा असेल तर त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करावी लागते. घटना दुरुस्ती 1, 2, 3, 4, 5 अशा करता करता 42वी घटना दुरुस्ती केली. किती आहे? 42वी घटना दुरुस्ती केली 1976ला. 1976ला इंदिरा गांधींनी लगभग राजीनामा त्या टायमाला दिली. आणीबाणी चालू झाले ते 1975ला. इंटरनल है ना, इमर्जन्सी म्हणतात त्याला. अंतर्गत आणीबाणी. आणीबाणी दोन प्रकारची, अंतर्गत आणि बहिर्गत म्हणून. बाहेरून संकट आलं असेल तर त्याला बहिर्गत, आणि आतून जर संकट आलं तर अंतर्गत आहे, है ना. असो, मग 42वी घटना दुरुस्ती 1900 किती झाली? 76ला. याच्यामध्ये 3 शब्द दिले आहे. एक समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे जे 3 शब्द आहे प्रस्ताविकेमध्ये टाकले होते. कशामध्ये आहे? उद्देश पत्रिकामध्ये. कोणत्या वर्षी? 1976ला हे 3 शब्द टाकण्यात आले. लक्षात ठेवा. कोणकोणते आहे? समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 शब्द मूळ राज्यघटनेमधली जी प्रस्तावना होती त्याच्यामध्ये नव्हते. त्याच्यासाठी मूळ राज्यघटना जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये त्यांनी मध्ये टाकले, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली 1976ला. कोणकोणते शब्द टाकले? समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकले. लक्षात ठेवा. मूळ राज्यघटनेमध्ये सहजरित्या बदल नाही करता येत, घटना दुरुस्ती करावी लागते. कोणत्या कलमाचा आधार घेतो? मग आपण 368 कलमाचा आधार घेतो नेहमी. भारतीय प्रस्तावनेमध्ये काय सांगितलंय बघा, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक असं म्हटलंय. एक व्यक्तीचं नाव घेतलंय का? प्रस्तावना बघा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही घडवण्याचं या पद्धतीने केलं. आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी, हे ना, आम्ही सगळे म्हणून हे संविधान स्वीकार करीत आहोत असं सांगितले. एक व्यक्ती स्वीकार करते आहे का? मालक कोण आहे? भारतीय जनता. भारतीय जनता स्वीकार करते आहे ती, है ना. आम्ही भारतीय लोक आहे आणि ती राज्यघटना आम्ही सगळ्यांनी मिळून काय करतो आहे? स्वीकार करतो आहे, है ना. मग या प्रस्तावनामध्ये सगळ्यात पहिली म्हणजे मेन महत्व कोणासाठी दिलेलं आहे? राज्यघटना कोणी निर्माण केली? एक प्रकारची जनताने. कारण जनतेने प्रतिनिधित्व पाठवले, त्यांनी राज्यघटना तयार केली आणि ते राज्यघटना तयार केल्यानंतर ते बाकीचे प्रतिनिधी आहे त्यांना परमिशन देतात. त्यांचं समाधान झाल्यानंतर त्याची कलम तयार झालेली आहे. नंतर मग त्यांचं इम्प्लिमेंटेशन होत आहे. ठीक आहे, याच्यातले बघू आता. प्रस्ताविकेमधले असे मेन शब्द आहेत, त्यांचा अर्थ थोडक्यात बघू. सार्वभौम म्हणजे नेमकं काय आहे? सार्वभौम म्हणजे नेमकं काय आहे? सार्वभौम म्हणजे आपल्या देशावर कोणत्याही बाहेरच्या देशाचा प्रेशर नाही. आमचा देश आम्ही आमच्या प्रतिनिधींकडनं निवडून दिला, वोटिंग केलं
आम्ही त्यांना निवडून दिलं, ते आमच्यावर शासन करणं. कोणताही बाहेरच्या देशांचा जो अध्यक्ष असेल, राष्ट्रपती आहे, कोणताही देश आमच्यावर प्रेशर टाकू शकत नाही. आमची इंटरनल पॉलिसी आणि इंटरनॅशनल पॉलिसी म्हणजे अंतर्गत प्लॅन आणि बाहेरचा जो प्लॅन आहे तो आपण आपल्या प्रतिनिधित्व हे ना ठरवतो. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती इंटरफेअर करत असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही? स्वातंत्र्य म्हणणार का? नाही म्हणत ना. मग तुम्ही सार्वभौम होतात का? नाही. सार्वभौम याचा अर्थ काय होतो? कोणत्याही बाहेरचा घटकांचा आपल्यावर प्रेशर नसणे. आपले जे अधिकार आहे ते आपल्याला आपल्या पद्धतीने पॉलिसी तयार करायची. अँबॅसेडर माहिती तुम्हाला? अँबॅसेडर काय असतं? अँबॅसेडर म्हणतो बघा राजदूत. राजदूत म्हणजे नेमकं काय? युपीएससी एक्झाम माहिती तुम्हाला? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन युपीएससी एक्झाम घेते. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पोस्ट असतात. एक IAS, नंतर आहे IPS, नंतर आहे IRS, नंतर आहे IFS. आणि IFS दोन प्रकारचे आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची सर्व्हिस, आणि एक इंडियन फॉरेन सर्व्हिस म्हणजे दुसऱ्या देशामध्ये नोकरी करायची असते. मग प्रत्येक देशामध्ये आपला एक अँबॅसेडर आहे, राजदूत आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा एक भारतीय IFS UPSC परीक्षा पास झालेला एक कॅन्डिडेट आहे. प्रत्येक भारताचे जगामधले जेवढे देश आहे ना, त्या प्रत्येक देशामध्ये भारताचा एक राजदूत आहे. म्हणजे त्या देशाचा संबंध भारताशी कसं असावं ते ठरवतात, है ना. त्या UPSC पास झाले, आपल्या सारख्यांना पाठवून दिलं तर कसं? आपण त्या देशाचा भारत देशाचा संबंध चांगलं बनवून येऊ का? आपण बिघडून घेऊ. हे ना, आपला मित्र असेल, आपलं म्हटलं जरा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या, आपण तिकडे मारामारी करून घेऊन जाईल, हे ना. मग त्या ठिकाणी तशी ट्रेनिंग दिली जाते UPSC पास केल्यानंतर, हे ना. बघ ना, एखादा पाकिस्तानचा ना तर चायनाचा आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण आहे? एस जयशंकर. परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण आहे आपले? एस जयशंकर आहे. त्यांची सासरवाडी कुठे आहे? जपान. त्यांची सासरवाडी कुठे आहे? जपान आहे. आपली सासरवाडी तर पुढच्या गल्लीत, मागच्या गल्लीत, वरच्या पडात आणि खालच्या पडात, गाव तर आजूबाजूला आहे, हे ना. काही काहींची सासरवाडी अशी असते. आता त्यांनी UPSC पास केली, त्या ठिकाणी गेल्यानंतर मग ते जे आहे सासरवाडी अशी बोलणार. तुम्ही पण UPSC करणार, तुमची पण अमेरिका इंग्लंडला राहिली असते, बरोबर आहे ना. आपल्या तर लोणखेड्याला विद्याश्रम आहे, तर मग आजूबाजूला जाऊन दुसरं काय होणार याच्यामध्ये? ठीक आहे. मग सार्वभौम याचा अर्थ काय होतो की भारताचं जे आपलं जो प्लॅनिंग असतो, इंटरनॅशनल रिलेशन आहे, तर आपण कोणाच्याही अंडरमध्ये आपण तयार करत नाही. त्या दुसऱ्या देशासोबत आपलं रिलेशन कसं असावं याच्यासाठी आपण आपले राजदूत निवडून घेतो. त्यांच्याशी आपण काय करतो? व्यवहार करीत असतो दुसऱ्या देशासोबत, हे ना. याला काय म्हणायचं आपण? सार्वभौम. बाह्य शक्तीचा कोणत्याही प्रकारचा आपल्या देशावर प्रभाव नाही. भारत हा काय आहे? स्वतंत्र आहे. स्वतःची पॉलिसी स्वतः तयार करू शकतोय. दुसरा येतो आहे समाजवाद. समाजवाद हा शब्द कोणत्या वर्षी टाकला? 1976. कोणती घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती, है ना. ते आहे. समाजवाद म्हणजे नेमकं काय आहे? समाजवाद म्हणजे बघा, याच्यामध्ये दोन प्रकारचे आहे. एक साम्यवादी समाजवाद आणि दुसरा आहे लोकशाही समाजवाद. UPSC मधल्या कन्सेप्ट आहे त्या. साम्यवादी आणि आहे लोकशाही समाजवाद आहे. दोन प्रकारचे आहे, साम्यवादी आणि लोकशाही. साम्यवादी म्हणजे नेमकं काय आणि लोकशाही समाजवाद म्हणजे नेमकं काय आहे? तर याच्यामध्ये बघा की आपल्या काही प्रायव्हेट संस्था आहे, काही खाजगी संस्था आहे ना, काही खाजगी बँका पण आहे बघा, खाजगी कारखाने आहेत, लक्षात येत नाही, काही खाजगी शाळा पण आहेत. पण या साम्यवादी चळवळी, जी साम्यवादी समाजवाद आहे, याच्यामध्ये सगळे जे संस्था आहेत त्या खाजगीच नाही, सरकारी असतील. याच्यामध्ये सगळ्या संस्था काय असतील? सरकारी असतील. खाजगी कोणत्याही राहणार नाही. पण याच्यामध्ये काय होईल? काही सरकारी असतील, हे ना, काही काय असतील? खाजगी असतील. या पद्धतीने आता भारतामध्ये ही आहे, काही संस्था सरकारी पण आहे, काही संस्था काय आहे? खाजगी पण. काही शाळा खाजगी पण आहे ना, काही संस्था काय आहे? सरकारी पण आहे. लक्षात येत आहे? मग या पद्धतीने आता
समाजवाद म्हणजे नेमकं काय आहे? समाजवाद म्हणजे कोण उच्च आणि कोण नीच नको राहायला पाहिजे, सगळ्यांना समानता असायला पाहिजे, या विचारसरणीचे होते, है ना. मग काँग्रेसने ही 1976 ला होते, तर काँग्रेसने सुद्धा 1955 ला एक आवडी म्हणून एक अधिवेशन झालंय तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूची राजधानी काय आहे? कोणते आहे? चेन्नई. भारताला भूक्षेत्राला लागून सगळ्यात दक्षिणेकडे राज्य कोणते? कोणतं येत आहे? तामिळनाडू आहे, हे ना. उत्तरेकडे कोणतं जातं मग? केंद्रशासित प्रदेश लडाख येतं, हे ना. हे येत आहे. मग त्याच्यामध्ये भारताची जी लोकशाही ती मिश्र, आता सरकारी पण आहे, खाजगी पण आहे, मग याला काय म्हणूया आपण? मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. खाजगी पण व्यवहार करू शकतात आणि सरकार सुद्धा, है ना, या पद्धतीचा. मग याच्यामध्ये त्यांनी हे तत्व स्वीकार केलं होतं काँग्रेसनं, राष्ट्रीय काँग्रेसने. आवडी या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. दरवर्षी अधिवेशन होतं राष्ट्रीय काँग्रेसचं पहिले, दरवर्षी म्हणजे 1885 ला 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होते. दरवर्षी वेगवेगळ्या राज्यामध्ये हे अधिवेशन होत राहते. त्याच्यामध्ये त्या 1955चं अधिवेशन कुठं झालं? आवडी या ठिकाणी एक लोकेशन आहे, त्या ठिकाणी झालं. ते कुठं आहे मग? तामिळनाडूमध्ये, हे ना. हे लक्षात द्या. समाजवाद म्हणजे खाजगी आणि सरकारी जी मालमत्ता आहे त्यांना व्यवहार करण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, त्याच्यानं मग देश पुढे जातोय. भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे, सगळ्यांना संधी देते. तुम्ही पण एखादा बिझनेस करू शकतात, हे ना, प्रायव्हेट बिझनेस करू शकतात. जर या ठिकाणी राहिलं तर तुम्हाला सरकारच करावं लागेल, त्यामध्ये सगळ्यांना आपले प्रायव्हेट वाले मालक बनू शकत नाही. हे आहे. पुढचं येत आहे धर्मनिरपेक्ष. पुढचा पॉइंट कोणता आहे? धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष याच्या बाबतीत मला वाटतं कलम 25 ते 28 असे कलम असतील याच्यामध्ये. धर्मनिरपेक्ष लक्षात ठेवा. धर्मनिरपेक्ष म्हणजे नेमकं काय आहे? भारताचा कोणताही निश्चित असा धर्म नाही. लक्षात येत आहे? भारताचा कोणताही निश्चित असा धर्म नाही, निश्चित धर्म नाही, निश्चित धर्म नाही. आता भरपूर जणांचं असं चालू की हिंदू राष्ट्र आहे. तर याच्यामध्ये कलम काय म्हणतोय आपल्या याच्यामध्ये? भारतामध्ये राज्यघटनेमध्ये काय आहे? धर्मनिरपेक्ष. भारतामध्ये निश्चित असं कोणत्याही धर्माला किंमत दिलेली नाही. हा, भारत हा धर्म नाकारत नाही, पण निश्चित धर्माला सुद्धा पाठबळ करत नाही. सगळे वेगवेगळे धर्म भारतामध्ये आहेत. सगळ्या वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्तींना स्वतःच्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकार आहे. आपापल्या पद्धती, आपल्याला कोणत्या देवाची पूजा करायची आहे ते आपल्याला अधिकार आहे. आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा आहे तो आपला अधिकार आहे, है ना. म्हणून आहे भारत हा कोणत्याही धर्माचा नाही, पण भारत हा कोणत्याही धर्माला नाकारत नाही. हा महत्वाचा. याला म्हटलं जातं काय? धर्मनिरपेक्ष. ना हिंदू, याच्यामध्ये हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, पारशी आहे, हे ना, शीख आहे, असे भरपूर धर्म आहेत. मग त्यामुळे सगळ्या धर्माला समान न्याय देतात. नाहीतर म्हणणार की भाऊ हिंदूची लोकसंख्या जास्त आहे, मुस्लिमची कमी आहे, पारशीची कमी आहे, मग हे या अंडरमध्ये राहतील आणि या हिंदू धर्माला जास्त किंमत दिली जाते, अशातला भाग नाही असं संविधान म्हणते. सगळ्यांना समान न्याय देत आहे. कोण देत आहे? भारतीय राज्यघटना. भारत हा धार्मिक नाही, अधर्मीही नाही आणि धर्मविरोधी सुद्धा नाही, हे कन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये कलम दिले आहे 25 पासून तर 28 पर्यंत स्पेशल आहे धर्मनिरपेक्षच्या कन्सेप्ट नाही, धर्माच्या बाबतीत त्यांनी दिलेलं आहे. पुढचं येत आहे लोकशाही. पुढचं कोणतं येतो आहे? लोकशाही. सार्वभौम झाला, समाजवाद झाला, धर्मनिरपेक्ष झाला, आता कोणता येतो आहे? लोकशाही. लोक याचा अर्थ काय होतो? जनता, है ना. शाही याचा अर्थ काय होतो? शासन, है ना. लोकशाही म्हणजे काय आहे? याच्यामध्ये अर्थ आहे, लोक म्हणजे जनता आणि शाही म्हणजे काय आहे? शासन आहे. लोक त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या मर्जी पद्धतीने शासन करतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? लोकशाही. लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडलेली शाही शासन म्हणजे काय आहे? लोकशाही. अब्राहम लिंकनने लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेली शासन पद्धती म्हणजे काय आहे? लोकशाही. हेच आहे. आता याच्यामध्ये लोकशाही असेल तर दोन प्रकारची होते, एक प्रत्यक्ष लोकशाही
आणि दुसरे येत आहे अप्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाही लक्षात ठेवा, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही दोन पद्धतीने. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष जनता सहभागी होते, जसं आपल्या गावामध्ये होतं. सगळी जनता गावामधली एकदा पंच मिटवायचं असेल, भांडण झाले असेल, पंच बसायचं असेल तर काय होते, अख्खा गाव एका ठिकाणी बसून जातं. मग ती कोणती लोकशाही झाली? प्रत्यक्ष जनता सहभागी होते ना, त्याला काय म्हटलं जातं? प्रत्यक्ष लोकशाही. पण अप्रत्यक्ष लोकशाही कोणाला म्हणायचं? मग जनता मतदान करते एका कॅन्डिडेटला, जनता सगळे मिळून वोट करतात एखाद्या कॅन्डिडेटला, आणि तो कॅन्डिडेटला निवडून आपण पाठवतो. मग ते शासन करेल आपल्या बाजूने, आपण त्याला निवडणार आणि तो आपल्याला शासन करणार. नरेंद्र मोदीला आपण निवडून दिलं, तो शासन करतो आपल्या मदतीने. पण आपल्याला वाटलं की याला चेंज करून टाकू, आपल्याला वाटलं याला चेंज करून टाकू, तर परत मतदान होत आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5 वर्षानंतर परत संधी भेटते, हे ना, लक्षात येते ना. 5 वर्षानंतर पुन्हा संधी भेटते. जर सरकार जर आपल्याला चेंज करायचं असेल तर आपण चेंज करू शकतो. हा लोकशाही मधला खूप महत्वाचा पॉइंट आहे. आणि एक स्वित्झर्लंड म्हणून देश आहे. पहिले जे फ्रान्समध्ये ग्रीक राज्य होती ते प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये होते. एक स्वित्झर्लंड सध्याच्या देशामधला आहे. स्वित्झर्लंड प्रत्यक्ष लोकशाही त्याच्यामध्ये. भारतामध्ये अप्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष आपण स्वतः शासन करायला जातो आहे का? नाही, आपण मतदान करून आपण प्रतिनिधी पाठवतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष लोकशाही, है ना. जनता प्रत्यक्ष सहभागी होत नाही, प्रतिनिधी पाठवते, म्हणून आपण काय म्हणतो त्याला? अप्रत्यक्ष लोकशाही. डेमोस याच्यामध्ये आहे. लोकशाहीला इंग्रजीमध्ये काय आहे? डेमोक्रसी. डेमोक्रसी असं म्हणतात. डेमो म्हणजे काय आहे? माणसा, क्रसी म्हणजे काय आहे? शासन आहे. या पद्धतीने. आता पुढचा पॉइंट येतो आहे, लोकशाही झाला. प्रस्तावनातले पॉइंट आहे माहिती ना तुम्हाला? सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही. आता पुढचं कोणतं येतं? गणराज्य. हे 4 झालं. या ठिकाणी काय येत आहे? गणराज्य. भारतीय राज्यघटना समजून घ्यायची असेल तर प्रत्येक पॉईंट महत्वाचा आहे याच्यामध्ये. हे तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करता म्हणून. जर थेरोटिकल जर असेल, लिहायचं असेल तर आता राज्यसेवा रिटर्न झाली महाराष्ट्राची. तुम्हाला हे पॉईंट सगळे, जर युपीएससी करणार असेल किंवा एमपीएससी राज्यसेवा करायचं असेल तर हे पॉईंट खूप महत्वाचे आता. प्रत्येक अर्थ तुम्हाला दाखवतो सांगितलं. गणराज्यावर लिहा, लोकशाहीवर लिहा, समाजवादवर लिहा, सार्वभौमवर लिहा, असं सांगून मोकळे. आपल्याला शब्दामध्ये मांडावं लागेल. ठीक. याच्यापैकी गणराज्य. गणराज्य म्हणजे बघा, गणराज्य म्हणजे काय? जनतेचे राज्य. जनतेचे राज्य. जनतेमध्ये, याच्यामध्ये जनता निवडते. आमचा एक राष्ट्रपती असणार, है ना, गणराज्य. आता याच्यामध्ये जो राजा असतो, एक दुसऱ्या ठिकाणीचा राजशाही. राजशाहीमध्ये राजा हा राष्ट्रपती असतो, पण आपल्यामध्ये कोण आहे? राष्ट्रपती. राष्ट्रपतीला आपण निवडतो अप्रत्यक्षरित्या. आपण ज्यांना निवडतो तो त्याला वोट देऊन राष्ट्रपती बनवून देतो, है ना. मग गणराज्य म्हणजे नेमकं काय करायचं की आपण राजा निवडतो, पण त्या लिमिटेड कालावधीसाठी. राष्ट्रपतीला किती कालावधीसाठी? 5 वर्षांसाठी. 5 वर्षासाठी. आणि 5 वर्षानंतर जर आपल्याला हा नाही आवडला तर आपण काय करून घेतो आहे? चेंज करून घेतो आहे, है ना. जर आवडला तर पुढच्या वेळेस परत निवडून देऊ, परत आवडला तर परत निवडून देऊ, है ना. पण आवडलं नाही तर परत, है ना, घरी पाठवून देऊ. जर आपण ज्या नालायकाला निवडून दिलेलं आहे ते नालायक जर ठिकाणी वोट देणार, त्याला परत निवडून देणार का आपण? नाही. तू यार चुकीचा राष्ट्रपती निवडतो, तुला आम्ही मतदान करणार नाही, आणि तू पण बदल झाला तर दुसरं येऊन जायला पाहिजे, या पद्धतीनं, है ना. पहिलं राज्यघटना आहे ना, शिकायला पण मजा आहे, समजायला पण आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला राजकारण करायचं असेल, ह्या कन्सेप्ट समजून घ्या. गावामध्ये जाऊन तुम्हाला राष्ट्रपती निवडताय कसं माहिती का? नाही माहिती ना, चल खूप मला सरपंच बनवू द्या आता. माहिती का तुला? आमदार कसं निवडताय, राष्ट्रपती, मुख्य पंतप्रधान कसं काम करतो माहिती का तुला? नाही ना, चल फुट. सदस्य पण माझे असायला पाहिजे, ज्याला ज्याला कळत आहे. ग्रामपंचायत ठराव कसा मांडता येतं माहिती आहे? नाही, आपल्याला माहितीच पडत नाही, है ना. सरपंचाला सरपंचाचे अधिकार माहिती नाही. मग टोटली डिपेंड कोणावर असतो? मग सचिव कोण असतो ग्रामपंचायतचा? ग्रामसेवक, है ना. ग्रामसेवक त्याच्यावर आहे. कुठं साईन करू? इकडं करू. मग कुठं साईन करू? इकडं कर. मग ते देतात पेन. नाही, पेन नाही, आपलं हे. असे पण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, है ना. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती, है ना. 92-93 जी कालखंडामध्ये झालेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 50% आरक्षण दिलंय. नगरपंचायत, आपल्या पंचायत समिती, पंचायत राजमध्ये. पंचायत राजमध्ये तुम्हाला किती आरक्षण दिलं आहे? 50%.
50% दिलं असेल तर काय होते की 5 वर्ष पुरुष असेल तर नंतर पुढच्या 5 वर्षात महिला असते, हे ना. पण आपल्याकडे उलटच, या वर्षी पुरुष निवडून गेला तो सरपंच, पुढच्या वेळेस त्याची बायको निवडून जाणार तरी सरपंच तोच, बायकोला सरपंच नाही म्हणणार, हे ना. त्याची बायको निवडून आलं तरी त्याला सरपंच म्हणतो आपण, हे ना. आणि सगळी कामं करतो, मग फक्त ती अंगठा द्यायला तयार आहे. लक्षात येत आहे. मग ही भरती दर 5 वर्षांनी येते, जमलं तर फॉर्म भरून द्या. कोणती? सरपंचाची दर 5 वर्षांनी येत आहे, आणि अशा ठिकाणी एंट्री मारून द्यायची. ठीक आहे. गणराज्य म्हणजे काय होते की जनता आपला जो राजा कोण असणार आहे ती निवडते. भारतामध्ये जी लोकशाही त्याच्यामध्ये 5 वर्षासाठी निवडते राष्ट्रपती, पण भारताचा राष्ट्रपती फक्त नामापुरता आहे, प्रत्यक्ष मतदान देतो आपल्याला, तो शासन करत असतो. आणि भारताचा जो राष्ट्रपती आहे वंश परंपरागत नाही. वंश परंपरागत आहे का? नाही. इंग्लंडचा तसा आहे, वंश परंपरागत आहे. त्यांचा ते बदलू शकतात का? न्याय नाही. ठीक आहे. पुढचा येत आहे न्याय. न्याय आहे. न्यायाच्या बाबतीत बघा, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय असं म्हटलंय प्रस्ताविकेमध्ये. काय काय म्हटलेले आहे? सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक, या पद्धतीने सामाजिक, आर्थिक व राजनैतिक हे काय असायला पाहिजे, याच्या बाबतीत न्याय असायला पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये, समाजामध्ये कोण उच्च नाही, कोण नीच नाही, सगळे काय आहे? समान आहे. सगळ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यांना समान संधी भेटायला पाहिजे. कोण एखाद्या क्षेत्रामध्ये बोलतो थोडं श्रीमंत आहे, मी एकदम गरीब आहे, अशातला पाठ राहत नाही. आणि शेवटी म्हणणार सर याच्यामध्ये म्हणणार सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय दिलेला आहे, मी घरी आराम करणार पण मी गरीब राहणार नाही. तो राज्यघटनेचा अधिकार आहे, त्यांनी मला श्रीमंत करायला पाहिजे, अशातला भाग राहील का? तुम्हाला मेहनत करावी लागेल ना, तेव्हा सामाजिक न्याय तुम्हाला भेटेल. नाही तर आराम करणार, मोबाईल मध्ये बघणार आणि तुम्हाला सामाजिक न्याय पाहिजे. तुम्हाला घरच्यांनी शिव्या दिला तर तुम्ही काय आहे? बीपीएल मध्ये याल. आराम करणार असेल हरी माझा तर देईल खाटल्यावरी. सामाजिक न्याय याच्यामध्ये काय होत आहे की जात, धर्म, पंथ याच्यामध्ये तुम्हाला काही भेदभाव करता येणार नाही. सगळे काय असतील? समान असतील, हे ना. कोण जातीनं उच्च नाही, कोण रंगानं गरीब, आपलं काय गोरं काळ नाही, मानायचं नाही. असतात नाही तर म्हणत सर आम्ही गोडेकारी आहोत, मग याच्यामध्ये काय हे समानता आहे? नाही, मानायचं नाही. असू शकतात, फक्त मानायचं नाही. तू तुच्छ आहे, तू श्रेष्ठ आहे, अशातला भाग सुद्धा नाही. पुढचं येत आहे आर्थिक न्याय. आर्थिक याच्यामध्ये कसं होतंय की प्रत्येक व्यक्तीला पुढे जाण्याची संधी आहे. तुम्हाला तुमचा आवडीचा बिझनेस करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे, पैशाचं कमवायचं आहे, किंवा एखाद्या कंपनी स्थापन करायची, एखादी संस्था स्थापन करायची आहे, तर तरी सुद्धा तुम्हाला काय आहे? आर्थिकच्या बाबतीत समान न्याय असेल. महिला मंडळांना जर बघायला गेलो, आता महिला आहे म्हणून तिला कमी पगार आहे, पुरुष आहे म्हणून त्यांना जास्त पगार आहे, असं आहे का? नाही. सगळ्यांना समान कामासाठी समान वेतन दिलंय. कलम नंबर 39. कॉलम नंबर 39 काय म्हणत आहे? समान कामासाठी समान वेतन आहे. पोलीस भरती तयारी करू किंवा कोणती सरळ सेवाची तयारी करू किंवा बाकीची एक्झाम सुद्धा, एखादी पोस्ट असेल तर स्त्री आणि पुरुषांना समान वेतन दिलं जातोय. समान कामासाठी काय केलं जाईल? समान वेतन. पण पहिले तसं नसायचं, हे आहे. आणि याच्यामध्ये उत्पन्न आणि संपत्तीच्या बाबतीत विषमता नष्ट केली जाईल. याच्यामध्ये राजनैतिक न्याय. राजनैतिक न्याय म्हणजे नेमकं काय आहे? इलेक्शन आहे, तुम्हाला जर पंतप्रधान व्हायचं असेल तर तुम्ही उभं राहू शकतात. राष्ट्रपती व्हायचं असेल तर उभे राहू शकतात का? नाही, तुम्हाला मतदान केलं पाहिजे कोणीतरी, मग राष्ट्रपती. सरपंच पदासाठी उभं राहायचं असेल, उभे राहू शकतात, हे ना. इलेक्शन मध्ये लोकसभा, राज्यसभेमध्ये जायचं असेल, इलेक्शन लढू शकतात. तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करू शकतात, हे आहे. म्हणजे तुम्हाला मतदान पण करण्याचा अधिकार आहे. मतदान करण्याचा आहे, तुम्हाला तुमच्या आवडीच्या नेत्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. वय वर्ष तुमचं किती झालं पाहिजे? फक्त 18. किती झालं पाहिजे? 18. पहिले 21 वय वर्ष होतं, सध्या किती आहे? 18 आहे. मग राजनैतिक न्याय सुद्धा तुम्हाला भेटतोय. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक काय भेटतोय तुम्हाला? न्याय भेटतोय. कोणीही जाती धर्मामधून भेदभाव करणार नाही. समाजामध्ये सगळे समान.
आर्थिकच्या बाबतीत तुम्हाला कोणताही बिझनेस उभा करण्याचा अधिकार आहे, तुमच्यावर आहे. राजनैतिक न्यायामध्ये तुम्हाला मतदान यादीमध्ये तुम्हाला कोणी उडवू शकत नाही. तुम्हाला मतदान करण्याचा सुद्धा अधिकार आहे. हे कशा बाबतीत झालं? मग ते न्यायाच्या बाबतीत आहे. पुढचं येत आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य स्वातंत्र्य याचा अर्थ काय होतो? स्वातंत्र्य म्हणजे बंधनमुक्त. स्वातंत्र्य म्हणजे काय आहे? बंधन मुक्त. कोणत्याही प्रकारचं बंधन नसायला पाहिजे. ते पण कोणतं आहे की राज्यघटनेने दिलेले आहे तेच, नाहीतर कोणतंही म्हणू नका. लक्षात येत आहे? राज्यघटनेने जेवढे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामधले जेवढे स्वातंत्र्य दिलेले आहे तेच स्वातंत्र्य, नाही तर वेगळं काहीतरी नाही. याच्यामध्ये हे विचाराचे स्वातंत्र्य. पहिले कोणते आहे? विचार स्वातंत्र्य. विचार म्हणजे काय? तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. तुमच्या विचाराला कोणीही दाबू शकत नाही. विचार म्हणजे चांगल्या बाबतीत विचार म्हणा, नाही तर तुमचे विचार काय असतील, माझे विचार काय असतील, मन जाणे पाप. कोण काय विचार मन जाणे पाप. कोण काय